अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 90% शेतकऱ्यांच्या पेरणी ज्या पूर्ण झालेल्या, मात्र गेल्या 8 ते 10 दिवसापासून जे आहे पावसाने पूर्णपणे दांडी मारलेली आहे। पावसाने विश्रांती दिल्यामुळं शेतकरी राजा मोठा चिंतेत या ठिकाणी सापडलेला आहे। मी सध्या अमरावती शहरातील कृषी विद्यापीठाच्या एका शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं सध्या पिके वाचवण्यासाठी जे आहे कृषी विभागाच्या मार्फत संपूर्ण सिंचन या ठिकाणी केलं जात आहे। स्प्रिंकलरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर बघितलं गेलं तर या ठिकाणी पिकांना या ठिकाणी पाणी या ठिकाणी दिलं जातं। खरं तर हे सोयाबीनचं पीक आहे। काही दिवसापूर्वी सोयाबीनचं हे पीक या ठिकाणी पेरलं होतं, मात्र आता जर बघितलं गेलं तर पाऊस बेपत्ता झाला आणि त्यामुळं या ठिकाणी ऊनसुद्धा पडू लागले, त्यामुळं पिके आता कोमजण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते सिंचन या ठिकाणी करत आहे, मात्र दुसरीकडे कोरडवाहू शेती जे आहे ते पिकं मात्र आता कोमजू लागलेले आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मंगेश धांडगे सर आहे। सर, काय सांगणार सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? सध्याची अशी परिस्थिती आहे की मागच्या 5-6 दिवसापासून किंवा काही भागात 6-7 दिवसापासून पाऊस अजिबातच येऊन नाही राहिला आणि सर्वसाधारण आपल्या भागाचा जर विचार केला तर जूनच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या इथे पेरणी सुरुवात झालेली आहे आणि सध्याचे पीक जे आहे हे जवळपास 12 ते 15 दिवसाचे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकी म्हणजे जिथे वाढीची चांगल्याच जोमदार वाढीची अपेक्षा राहते तिथे पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये एकदम शेतकऱ्यांनी सद्य परिस्थितीत घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आता जसं ऊन तापायला लागलेलं आहे तर जमिनीमध्ये भेगा दिसायला सुरुवात होऊन राहिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी डवरणी किंवा कोळपणी हलक्या हाताने करणे गरजेचं आहे की जेणेकरून मुळं जे आहे झाडाची याला इजा पोचणार नाही। आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था उपलब्ध असेल त्यांनी सिंचनाची व्यवस्था पिकांना करावी, ओलीत करावी। आणि हीच जर परिस्थिती पुढे आणखी 4-5 दिवस लांबली आणि सकाळच्या वेळेस जर तुमची पिकं जे आहे पर्टिक्युलरली सोयाबीन पीक जर समजा कोमेजलेल्या अवस्थेत दिसत असेल किंवा तिचे पानं तिरपं पडत दिसत असेल तर तशा परिस्थितीमध्ये मात्र शेतकऱ्यांनी थोडंसं जागरूक व्हायला पाहिजे आणि त्यासाठी बाष्प अवरोधकाची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे। मग आता हे आपले बाष्प अवरोधक कोणते आहेत तर हे साधारणतः पोटॅशियम नायट्रेट आहे। जनरली आपण पोटॅशियम नायट्रेटचा फवारा जो आहे हा साधारणतः पीक जवळपास 30 ते 35 दिवसात असताना करतो, पण त्यावेळेस जर पावसाचा खंड पडला तर त्यावेळेस साधारणतः 2% पोटॅशियम नायट्रेट या स्वरूपाचा करतो। पण सध्या पिकाची अवस्था ही जी आहे ही एकदम कोवळी अवस्था आहे आणि बाल्यावस्था आहे आणि यासाठी साधारणतः 1% पोटॅशियम नायट्रेट किंवा 1% 19-19-19 हे विद्राव्य खताची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे। आता ज्या शेतकरी बंधूंनी पेरणीपूर्व तणनाशकाचा वापर केला असेल तर त्यांना जवळपास पेरणीपूर्व तणनाशक फवारल्यामुळे जवळपास 15 ते 20 दिवस किंवा 25 दिवसापर्यंत तणांपासून मुक्तता भेटते। परंतु ज्या शेतकरी बंधूंनी पेरणीपूर्व तणनाशकाचा वापर केला नसेल तर त्यांनी पेरणी पश्चात जर तणनाशक वापरायचं जर झालं तर सद्य परिस्थितीमध्ये पेरणी पश्चात तणनाशक वापरणे टाळावे, कारण वरून ऊन भरपूर आहे। जवळपास 36-37 डिग्री सेल्सिअस हे तापमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये ओल असल्यामुळे आणि तणनाशकाचा कितीही सिलेक्टिव्ह जरी तणनाशक जर असलं तरी त्याचा काही ना काही परिणाम हा पिकांवरती होतोच, सोयाबीन पिकावरती होतोच। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा। पण जिथे तणांचा उपद्रव जर जास्त असेल आणि तणनाशकाचा वापर केल्यापासून राहता येणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस कमी तीव्रतेचा तणनाशकाचा वापर करावा। निश्चितच एकूणच जर पाहिलं तर सध्या अमरावती आणि विदर्भामध्ये तापमान जर बघितलं 36 ते 37 डिग्री यामुळे तापमान गेलं। त्यामुळे कृषी विभागाने आणि ज्या काही कृषी विद्यापीठामार्फत जे काही शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो त्या सल्ल्याचं तंतोतंत पालन करावं असं देखील आवाहन जे आहे करण्यात येत आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।